नमस्कार, रुपालीज किचन कट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण ओव्हन न वापरता बिना अंड्याचा बनवणार आहोत मस्त सॉफ्ट स्पॉन्जी मावा केक। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण खवा बनवायला घेऊयात। तर इथे या कढईमध्ये मी घेत आहे अर्ध वाटी दूध आणि यामध्ये घालत आहे 1 वाटी मिल्क पावडर। हे दोन्ही आपण एकत्र छान मिक्स करून घेऊयात। यामध्ये गाठी ठेवायच्या नाही। इथे हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपण आता गॅस ऑन करूयात आणि त्यानंतर गॅसच्या लो फ्लेमवर आपल्याला हे मिश्रण छान एकत्र शिजवून घ्यायचं आहे। तर इथं हे सतत असं हलवायचं आहे। हळूहळू तुम्ही पाहताल की इथं हे असं घट्टसर बनेल आणि त्यानंतर त्याचा सॉफ्ट डो असा तयार होईल। तर इथं अगदी 15 मिनिटांमध्ये झटपट खवा आपला तयार आहे। आपण गॅस बंद करूयात आणि हे थंड होऊ देऊयात। त्यानंतर इथं मी रूम टेम्परेचरवर हाफ वाटी दूध घेतला आहे आणि यामध्ये ॲड केला आहे लिंबाचा रस। हे एकत्र मिक्स केल्यावर इथं आपलं बनलं आहे इन्स्टंट बटर मिल्क। हे आपण साईडला ठेवूयात। वेट इन्ग्रेडियंट्स अँड ड्राय इन्ग्रेडियंट्स आपण सेपरेटली मिक्स करून घेणार आहोत केकसाठी। तर इथे या बाउलमध्ये सगळ्यात पहिल्यांदा चाळणीमध्ये मी घेत आहे 1.5 कप मैदा। त्याचसोबत आपण ॲड करूयात 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि हाफ टीस्पून बेकिंग सोडा। अगदी चिमूटभर मीठ मी याच्यामध्ये ॲड करत आहे। आपण आता हे सर्व एकत्र छान चाळून घेऊयात। तर इथं हे सगळं चाळून घेतल्यानंतर आपण आता विस्करनी एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर इथं आपलं केकसाठी लागणारं ड्राय इन्ग्रेडियंट्स रेडी आहे। त्यानंतर दुसऱ्या बाउलमध्ये इथं मी रूम टेम्परेचरवर 1/4 कप बटर घेत आहे। हे स्लाइटली मेल्टेड आहे। त्यानंतर आपण आता विस्करनी हे बटर छान फेटून घेऊयात। तर हे मस्त बीट करून घ्यायचं आहे, मस्त फ्लफी होस्तोपर्यंत। तर तुम्ही पाहताल ह्याचा कलर थोडासा चेंज होईल। तर हे व्यवस्थित बीट करून घेतल्यानंतर आपण आता यामध्ये ॲड करूयात 3/4 कप कंडेन्स मिल्क। तर कंडेन्स मिल्कनी आपल्या केकची टेस्ट खूप छान होते। तर इथं कंडेन्स मिल्क ॲड केल्यानंतर बटरमध्ये आपण ती एकत्र छान मिक्स करून घेऊयात। त्यानंतर आपण आता जे बटर मिल्क तयार केलं होतं ते आपण ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे आणि ते देखील आपण हे एकत्र सर्व छान हलवून घ्यायचं आहे। बनवलेला खवा आपण किसून घेऊयात आणि हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर तो संपूर्ण आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे। खवा ॲड केल्यानंतर आपण तो व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचा आहे। तर इथं हा खवा या मिश्रणामध्ये पटकन विरघळत नाही किंवा एकत्र मिक्सअप होत नाही। तर इथं यामध्ये गाठी होतात। तर ते आपण स्पॅच्युलाने अशा पद्धतीने छान फोडून घ्यायचे आहे। या मिश्रणामध्ये कसल्याही खव्याच्या गाठी ठेवायच्या नाही। तर इथं हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर आपण आता जे ड्राय इन्ग्रेडियंट्सचं मिक्सचर बनवलं होतं ते पुन्हा आपण या मिश्रणामध्ये चाळून घेऊयात। तर इथं सेकंड टाइम इथं हे मिश्रण मी चाळत आहे। तर इथं हे चाळून घेतल्यानंतर आपण आता यामध्ये ॲड करणार आहोत 1 टीस्पून विलायची पावडर। यानी ह्याचा फ्लेवर खूप छान होतो आणि ती ॲड केल्यानंतर आपण आता अगदी हलक्या हाताने हे मिक्स करून घ्यायचं आहे। खूप जोर लावत किंवा प्रेशरनी हे मिक्स करायचं नाहीये। तर तुम्ही पाहताय अगदी हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करायचं आहे। आता हे मिश्रण थोडंसं घट्टसर आहे। तर रूम टेम्परेचरवर दूध ठेवायचं आणि ते दूध आपल्याला यामध्ये ह्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करत ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने आपण ते मिक्स करून घेणार आहोत। खूप थंड किंवा खूप गरम दूध ह्याच्यामध्ये वापरायचं नाहीये। तर इथं जसं लागेल तसं थोडं थोडं दूध आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि हे एकत्र आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये कोणत्याही गाठी ठेवायच्या नाहीत। मिश्रणामध्ये गाठी आहेत की नाही हे स्पॅच्युलानी खूप इझिली चेक होतं। तर इथं स्पॅच्युलानी कट अँड फोल्ड मेथडनी आपण हे मिश्रण छान असं मिक्स करून घेणार आहोत। तर नॉर्मल केकच्या मिश्रणापेक्षा हे मिश्रण थोडं घट्टसर असतं, खूप जास्ती पातळसर हे नसतं। तर सगळ्यात शेवटी आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यावर आपण घालूयात 1 हाफ टेबलस्पून व्हिनेगर आणि ते घातल्यानंतर आपण पुन्हा एकदा अगदी 1-2दाच हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे। व्हिनेगर घातल्यानंतर हे मिश्रण खूप जास्ती वेळ बाहेर ठेवायचं नाही, लगेचच हे आपण केक टिनमध्ये ओतून हे बेक करायला ठेवणार आहोत। तर इथं केक टिनला मी बटर पेपर लावून घेतला आहे आणि आता हे मिश्रण यामध्ये ॲड करत आहे। तर तुम्ही पाहताय हे मिश्रण घट्टसर आहे, खूप जास्ती पातळसर हे नाहीये। मिश्रण घातल्यानंतर हे व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण ते टॅप देखील करून घ्यायचं। काही एअर बबल असतील तर ते निघून जातील। मी काही ड्रायफ्रूट चॉप करून घेतले होते तर ते इथं केकवर मी असे लावून घेत आहे। हा केक ओव्हनमध्ये बेक न करता मी एका ॲल्युमिनियमच्या पातेल्यामध्ये हा बेक करणार आहे। तर त्यासाठी आधीच मी पातेलं गॅसवर गरम करायला ठेवलं आहे। ड्रायफ्रूट्स लावून घेतल्यावर लगेच आपण हा केक बेक करायला ठेवायचा आहे। तर इथं या पातेल्यामध्ये अगदी मधोमध इथं मी हा केक टिन ठेवला आहे आणि लगेचच आपण ह्यावर झाकण ठेवायचं आहे। सुरुवातीला लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला एक 20 मिनिट हा केक बेक करायचा आहे आणि त्यानंतर लो फ्लेमवर बेक होस्तोपर्यंत ठेवायचा आहे। तर तुम्ही पाहताय मस्त असा आपला हा केक बेक झाला आहे। आपण आता टूथपिकनी चेक करूयात। टूथपिक मधोमध घालायची, ती पूर्णपणे क्लीन निघाली की समजावं आपला केक व्यवस्थित बेक झाला आहे। केक बाहेर काढून घ्यायचा आणि त्यानंतर पूर्ण थंड होऊ द्यायचा।
तर इथं सुरीनी मी ह्याच्या एजेस मोकळ्या करत आहे. आपण एका प्लेटवर हा केक काढून घेऊयात. केक टिन प्लेटवर फ्लिप केल्यानंतर हलकासा तो टॅप करून घ्यायचा, म्हणजे केक आपला इझिली बाहेर येतो. तर तुम्ही पाहताय मस्त असा हा केक झाला आहे. केक टिनला बिलकुल चिकटला नाहीये. यावरचा बटर पेपर आपण अलगदपणे काढून घेऊयात. मस्त जाळी अशी या केकवर आली आहे. छान सॉफ्ट स्पॉन्जी असा हा केक झाला आहे. हा केक मी ऑफिसमध्ये एका बर्थडेसाठी बनवला होता. सर्वांनाच हा केक खूप आवडला. मस्त टेस्टी असा हा केक झाला होता. तर हे प्रमाण वापरून तुम्ही घरच्या घरी मावा केक नक्की ट्राय करून पहा. आणि तुम्हाला आजची ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीज सोबत. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.